पुतीन यांच्यात रशिया युक्रेन शांततेसंदर्भात चर्चा। रशिया युक्रेन संदर्भात चर्चा। पुतीन यांचा दावा, युक्रेनसोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी रशिया तयार। कल्याण डोंबिवली परिसरात 10 प्रभागांमध्ये धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण। 513 इमारती धोकादायक, 176 इमारती अति धोकादायक। बुलढाण्याच्या सावळा गावात दूषित पाणी पुरवठा। दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात। स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी। एसआरएचचा खेळाडू ट्रॅव्हिस हेडला कोरोनाची लागण। कोरोना झाल्यामुळे ट्रॅव्हिस हेड उर्वरित सामन्यांसाठी भारतात परतला नसल्याची माहिती। ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांचं निधन। वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। राज्यात 23 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका। 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही काही जिल्ह्यांमध्ये पावसानं झोडपलं। नगरच्या राहता तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान, तसंच झाडं कोसळल्यामुळे वाहनांचंही मोठं नुकसान। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आज आणि उद्या जोरदार पावसाचा इशारा। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन। टेलिकॉम कंपन्यांना कोर्टाचा दणका। थकबाकी माफीची याचिका फेटाळली। वोडाफोन, आयडिया, एअरटेल आणि टाटा टेली सर्व्हिसेसला दिलासा नाही।